त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री भगवान श्री चक्रधर स्वामी की जय। आजची पालखी सोहळा आणि त्या निमित्ताने होत असलेली ही धर्मसभा आणि या धर्मसभेला ज्यांनी या धर्मसभेचा जो आपल्यावर भार घेऊन आपल्यासाठी काहीतरी नवीन असं काही बाबा नक्कीच सांगतील असे आमचे परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष बुलढाणा निवासी बाबाजी, ज्यांचं आताच आपण सगळ्यांनी प्रवचन ऐकलं। प्रवचन ऐकल्यानंतर त्यांच्यापुढं ते साहित्याचार्य सांगितलं, अजून काय त्या तशा पद्धतीनं आमच्या शास्त्रीजींनी खरंच सगळेच विषय त्या ठिकाणी घेतले। सगळेच विषय घेऊन थोडं थोडं का होत नाही, तसं जेवणामध्ये सगळेच पदार्थ पाहिजे, नुसती वरण चपातीवर इंटरेस्ट येत नाही, भात थोडी भाजी पाहिजे। तशा प्रकारचं त्यांनी सगळ्याच गोष्टीचा विषय तो घेतला आणि या ठिकाणचं सगळं महत्त्व आपल्याला सांगितलं। असे आमचे साहित्याचार्य शास्त्रीजी, ज्यांचं जे बाबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सर्व गुरुजन आणि ज्यांचं आता बाबांनी सांगितलं की जामोदकर जे डॉक्टर, वास्तविक त्यांचं मी बघितलं, त्यांच्या ठिकाणी तसा साधा भाव आहे, असं म्हणजे इतका मोठा गुण त्यांच्या ठिकाणी असून त्या गुणाचं काही तसं जे आव आणत नाही की ते वास्तविक ज्याला काही कळत नाही तो सुद्धा खूप आव आणतो आणि ज्याला साधं लिहून भाषण करतो तो सुद्धा आव आणतो। ज्याला येतं भाषण तो सोडून द्या, पण त्याने लिहून घेतलं थोडंफार काही, पण काही 15 ऑगस्टला 26 जानेवारीला काही करतात ना लोक, ते सुद्धा 2 दिवस त्या तालात चालतात। आणि मग आता एवढे गुण यांनी प्राप्त केले आणि एवढे गुण प्राप्त करून आज खऱ्या अर्थाने भूषण त्यांचं आहेच। असे आमचे जामोदकर भाऊ, ज्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण आलो। दरवर्षी हा होत असलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आमंत्रण मला पुष्कळ वेळा यायचं, पण मी कधी कधी खूप लांब असल्यामुळं जाऊ म्हणत योग आला नाही। पण यावेळेस मी नागपूरवरून अजिंठ्यापर्यंत आलो आणि आल्यानंतर मग आमच्या उद्धवदादांनी आठवण करून दिली आणि मग मला म्हटलं चला आपण जाऊन बघावं, अशा निमित्ताने या ठिकाणी आलो। आल्यानंतर पालखी सोहळ्याचं तो कार्यक्रम सुरू होता, सगळ्यांच्या मनामध्ये आनंदी उत्साह आणि मग ती 1-1.5 घंटा पालखी देवाची या ठिकाणी आल्यानंतर मग हा जो होणारा कार्यक्रम सभेचा, त्या सभेला सुरुवात झाली आणि मग आपण सर्वजण त्या सभेच्या बाकी गोष्टीला साक्ष आहात। वास्तविक बघायला गेलं बाबांचा आणि माझा 93 सालापासून परिचय। 93 साली आम्ही फलटण या ठिकाणी स्मरण करण्यासाठी होतो एकत्र आणि मग त्यावेळेस आमचे बाबा आणि आपले शास्त्री दत्तराज शास्त्री आणि मी, आम्ही तिघं त्या ठिकाणी स्मरण करत होतो आणि मग प्रज्ञासकर बाबा आपलं भाषण वगैरे करायचे आणि खरं म्हणजे मला काही भाषण येत नव्हतं। मी म्हटलं का हो, तुम्हाला लई चांगलं बोलता येतं आणि मग तेव्हा तुम्ही प्रयत्न करा। म्हटलं अहो तुम्हाला जे संपत नाही ते मी खाऊन दाखवीन, पण जे तुम्हाला बोलता येते ते मला कसं बोलता येईल।
ज्या गोष्टी सगळ्याला सारख्या जमत नाही, वजं कोणी घेईल, बाकीचं कोणी काही घेईल, पण तुझ्यासारखंच मी बोलून दाखवल हे कसं शक्य आहे. म्हटलं बाय तुमचं तुम्हीच करा. आणि यांची पहिल्यापासून मी पाहिली जिद्द आहे, या माणसाच्या मनामध्ये पहिल्यापासून जिद्द आहे. ज्यावेळेस ते कॉलेजला होते आणि कॉलेजला असताना ते काहीतरी भाषेचं काहीतरी स्पर्धा असायच्या, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा एक वेळा त्यांना साध्या एका मुलीनं हरवलं स्पर्धेमध्ये. पण बाबा खचले रे, त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा प्रयत्न करून ती जागा मिळवली. म्हणजे अशा प्रकारचा त्यांच्या पहिल्यापासून त्यांचा प्रयत्नवादी स्वभाव. आणि बरेच दिवस गेल्यानंतर मग बाबांनी आपलं एक मासिक सुरू केलं आणि मग त्या मासिकाद्वारे सगळ्याशी संपर्क बाबाचा येत गेला. पण त्यांनी एक स्वतंत्र असं एक म्हणजे ज्याला आपण आपलं स्वतंत्र एक उभं केलं की ते कोणाचं काही न करता आपापल्या बुद्धीनं कसं जगावं, कसं आपला मेळ आपण बसवावा, हा आम्ही बाबांकडून बघितला. त्यांनी पहिल्या प्रथम घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन स्मरणाची विडे घ्या, स्मरण करा, 1 लक्ष करा, 1 कोटी करा, असं प्रत्येकाकडून तुमच्या घरीच तुमच्या देवाला विडा ठेवा, तुमच्या घरीच तुम्ही स्मरण करा. आणि मग तो विडा सगळ्यांचा घेऊन हे याला आपलं काय ते दत्तात्रय प्रभू महाराजांचा जिथं हे झाला त्या ठिकाणी ते जायचे, बद्रिकाश्रमला जायचे, पांचाळेश्वरला जायचे. असा हा बाबांनी आपला स्वतंत्र परिवार तयार केला. उपदेशी कोणाचाही असो पण तो बाबाशी जोडला गेला. आणि मग बाबांनी आपलं धीरे धीरे हा परिवार सगळा झाल्यानंतर मग या मंदिराची स्थापना सुरू केली आणि त्याला असं एक नवीन असं एक नाव त्या ठिकाणी दिलं की 108 स्मरणाचार्य, की ज्यांनी इतक्या लोकांकडून स्मरण करून घेतलं आणि त्यांच्या त्या बाकीच्या काही ज्या भावना ह्या त्यातून दूर झाल्या आणि मग आपलं एक काहीतरी असावं. आणि म्हणून हे मंदिर या ठिकाणी बाबांनी सुरू केलं. ज्यांनी स्मरण केलं, ज्यांनी तो विडा घेतला, त्याच लोकांकडून बाबांनी एक दगड लोकांनी दिला, त्याचाच दगड घेतला. बाकी त्यांची वर्गणी बाबांनी कधी मागितली नाही. द्यायची असली तरी मग आमचा सभासद हो आणि मग तू घे, अशा प्रकारचं कोणाचा यजमान कधी बाबांनी ओढला नाही. आपला यजमान हा असा बाबांनी तो पक्का तयार केला. कारण अगोदर शेअर्स नसेल तर कारखाना नाही, तसे बाबांनी आपले शेअर्स गोळा केले, यजमान तयार केले आणि मग आपलं हे मंदिर या ठिकाणी उभं केलं. आणि या ठिकाणच्या आमच्या शास्त्रीजींनी सांगितलंच की या ठिकाणी जो भारद्वाज पक्षी, या भारद्वाज पक्षीचा वेध या ठिकाणी झाला. वास्तविक बघायला गेलं या स्मरणापासून, मंदिरापासून, त्यापासून अनेक लोकांचे पितृदोष सुद्धा या ठिकाणी दूर व्हायला लागले. पुष्कळ वेळा मी पाहतो की पितृदोष ज्यांचा असेल तो पितृदोष या ठिकाणी दूर होतो. आता मुळात पितृदोषच का होतो हे समजत नाही. पितृदोष तुम्ही इथे येऊन दूर करता, पण तुम्हाला का होतो हे तुम्ही काही समजून घेत नाही अगोदर. ते बी समजून घ्यायला पाहिजे की माणसाने जिवंतपणी आईवडिलांची नक्कीच सेवा केली. त्या आईवडिलांची सेवा तुम्ही जर केली, तिथं त्याचं जर मन तुम्ही ते धरून सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्या संपत्तीचे तुम्ही वारसदार बनले, पण मेल्यानंतर जर त्या 10 दिवस क्रिया तुम्ही जर चांगल्या नाही केल्या, नाही पार पडल्या, तर तो पितृ तुम्हाला 10 दिवस पाहत असतो. आपल्यामध्ये मन आहे की मेल्यानंतर 10 दिवस तो जात नाही, तो त्या ठिकाणीच राहतो, सगळं पाहतो की मुलगा काय करतो, आपली सुनबाई काय करते, आपली बाई काय करते, किती प्रकारचे आपल्या आपण गेल्यानंतर त्याला किती दुःख होतं, कितीही समाधानी आहे, असं सगळं तो पाहतो. आणि मग याने जर काही क्रिया त्या पद्धतीने क्रिया जर नाही केल्या तर तो पितृ हा दुखतो, त्याचं मन दुखतं आणि मग तो तुम्हाला त्याची छाया तुमच्यावर पडते आणि मग तुम्हाला त्रास सुरू होतो. आणि मग केल्या कामामध्ये तुम्हाला बरकत येत नाही, घरामध्ये चैन सुख समाधानी लाभत नाही, पैसा जरी प्राप्त झाला तरी तो पुरत नाही. अशा सगळ्या गोष्टीला तो मग त्रासतो आणि मग त्याला कुठेतरी सुख पाहिजे आणि मग तो देवाजवळ गुरुजवळ जातो, पंचांग पाहतो की बाबा आता हे माझं कसं दूर होईल, असं का मला होतं. आणि मग त्याच्यात समजलं, मग तो पाहतो की तुम्हाला पितृदोष झाला, मग तुम्ही जा नाशिकला जा, काहीतरी क्रिया करा, असं तसं करा, तो आपल्या आपल्या पद्धतीने सांगतो. पण पितृदोषाबद्दल या ठिकाणी जो विधी होतो आणि त्या विधीपासून त्याचा तो दोष दूर होतो
आणि हे या ठिकाणी हे आपल्या सगळ्या भक्तांना प्राप्त मिळालं, हे चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून जेवढं काही सांगावं तेवढं कमी. पण आता मी पाहिलं सगळे लोक तांब्या घेऊन चालले जेवायला, त्यामुळे नेमकं ऐकावं कोणी, सांगावं कोणी, बोलावं कोणाला, सभेची एक काही एक मर्यादा असते, सभेची बी काही एक वेळ असते. हां, आता ज्याला समजा बाहेर जाता येत नाही ते बसून जातं, पण ज्याला फिरता येते ते खुशाल फिरतात. सभा चलती आहे, अशा हे अवस्थेतल्या सभा, त्यामुळं काय होतं की बोलणाऱ्याची जी लाईन असते ती निघून जाते. म्हणून अशी मरण आहे, जेवण जेव्हा मरण यावं पहिल्या उंचीत, तशा प्रकारे तुमच्या शास्त्रीवानी पहिला चप काढून घेतला. आम्ही म्हटलं आता बंद करतील, मग बंद करतील, पण चला बरं झालं, आमचं थोडक्यात भागलं. अशा प्रकारचं हे. आणि वास्तविक बघायला गेलं खेड्यापाड्यामध्ये शहराच्या अंतरावर असून कार्यक्रम करणं, सगळ्या लोकांना बोलवणं, लोकांची साथ मिळवणं हे सोपं नाही. कार्यक्रम जाणं सोपं आहे, पण कार्यक्रम करणं मग अवघड असतो. जो करतो ना त्यालाच त्या गोष्टी माहीत. आणि म्हणून मी पाहिलं की पुष्कळशा लोकांच्या गाड्या वगैरे, पुष्कळशे लोक या ठिकाणी आलेले होते. मी मूळ पालखी सोहळा हा झाला, लोक बिचारे निघून गेले, अन्नदान वैदेशकर भाऊचं झालं, आणि अशा प्रकारचं या ठिकाणी सगळ्या लोकांनी तो आनंद घेतला. पण या ठिकाणी मी वास्तविक बघायला गेलं, आता एक प्रज्ञासागर बाबा, आमचे अर्जुनराज दादा म्हणजे बाबा, त्यानंतर त्या ताई, आणि हे आमचे दादा उद्धवराज मुने, या दोघा चौघाच्या खांद्यावर हा भार आहे. आणि त्यांची आतोनात अडचण काही गोष्टीमध्ये येते, पण त्यांचा तो मानसिक तो भाव नसतो, प्रयत्न असतो सगळ्यांना घेऊन चालावं, वेळेत सगळ्या गोष्टी व्हाव्या. पण शेवटी माणूस हा हातबल होऊ शकतो. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले, आणि सर्वांनी शांततेनं हे ऐकलं. आता बाबांचं म्हणजे आयोजक बाकी सांगतील, पण अशा या प्रसंगी आम्हाला हा आपल्या दादांनी सांगितलं, गंगाखेडला आमची भेट झाली. दादा म्हटले बा तू ये, मला तारीख सांगितल्याप्रमाणे मी लक्षात ठेवली. म्हटलं शेजार धर्म आपण पाळला पाहिजे, गेलो पाहिजे, आणि म्हणून ती आठवण ठेवून या ठिकाणी मी आलो. आल्यानंतर हा सगळा सोहळा बघितला आणि खूप आनंद वाटला. आणि म्हणून परमेश्वर महाराज ह्या तुमच्या सगळ्या क्रिया, या सगळ्या क्रियेचा स्वीकार करो, आणि पुन्हा पुन्हा या बाबतीत तुमची प्रगती हो. आमच्या प्रज्ञासागर बाबा, आमचे दादा, बाकीच्या सगळ्यांना माझ्या मनातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर श्री चक्रधर महाराज तुमच्या सगळ्या क्रिया स्वीकारात घेऊ. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. श्री दत्तात्रेय महाराज